2.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सायंकाळचे 7:30 वाजलेत. सादर करीत आहोत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचा शेतकरी बांधवांसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी 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 किसान वाणी. राम राम शेतकरी बंधूंनो, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 13 पौष शके 1947 अर्थात 3 जानेवारी 2026. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाविस्तार AI ॲप याबद्दल माहिती देणार आहेत श्री त्रिंबक उर्फ बापू सदाशिव कोकाट, राहणार ठाकर आडगाव, तालुका गेवराई यांची दिनेश प्रसाद माखरिया यांनी घेतलेली मुलाखत. राम राम शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं शेतकरी बंधूंसाठी महाविस्तार AI ॲप हे विकसित केलंय. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, कमी खर्चात जास्त उत्पादन कसं घ्यायचं याबद्दल या AI प्रणालीच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आलेले आहे. हे ॲप नेमकं काय आहे, यामधून शेतकरी बांधवांचा कसा फायदा होऊ शकतो याबद्दल आपणास माहिती देण्यासाठी गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील कृषी मित्र तसेच CSC सेंटरचे संचालक त्रिंबक कोकाट हे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी आपण महाविस्तार ॲप बद्दल जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार शेतकरी बंधूंनो, सुरुवातीला मी ओळख करून देतो. त्रिंबक उर्फ बाबू सदाशिव कोकाट, राहणार ठाकर आडगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. सर, मी 2018 पासून शेतकरी सेवार्थ आमच्या ठाकर आडगाव या ठिकाणी संध्या मल्टी सर्व्हिसेस आणि CSC सेंटर, आपले बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सुभाष साळवे साहेब, आमच्या गेवराईचे तालुका कृषी अधिकारी श्री सचिन गिरी साहेब, खामगावचे कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तसेच कार्यक्रम संचालक श्री हनुमान गरुड साहेब, आमच्या CSC चे बीड जिल्हा CSC व्यवस्थापक श्री दिनेश जाधव साहेब, आमचे आत्मेचे पठाण सर, आमच्या इकडचे कृषी साहेब वाघमारे साहेब, पवार साहेब, KVK चे सुरपम साहेब, कृषी विभागातीलच मगर सर, जाधवर सर यांच्या माध्यमातून आमच्या भागात शेतकरी सेवार्थ CSC सेंटर चालवत आहे. आतापर्यंत सर आमच्या संध्या मल्टी सर्व्हिसेसच्या वतीने शेतकरी बांधवापर्यंत शेती उपयोगी भरपूर कामे झालेली आहेत. त्यामुळे मला आतापर्यंत सर 7 ते 8 शासकीय काही असे राष्ट्रीय स्तरापर्यंत पुरस्कार मिळालेले आहेत. वाह, छान. आता सर मला हे सांगा, कृषी विभागाचं हे जे महाविस्तार ॲप आहे हे नेमकं काय आहे आणि हे कसं कार्य करतं? हो सर. सर, आता सध्या तर आपण बघत आहोत की शेतकऱ्यासाठी कृषी विभाग आणि शासन हे महाविस्तार ॲप संदर्भात माहिती किंवा ते माहिती पुरवत आहे. तर सर, हे महाविस्तार ॲप शेतकरी बंधूंसाठी वन स्टॉप सोल्युशन म्हणून काम करणार आहे. याचा आपल्याला शेती संबंधी कोणतीही माहिती मिळण्यासाठी जास्त ठिकाणी फिरायची गरज नाही. त्यासाठी हे महाविस्तार ॲप शेतकऱ्याला डिजिटल सहाय्यतेच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. सर, हे ॲप कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप शेतकऱ्याच्या शेतीशी शासनाने तयार केलेले आहे. सगळ्या सेवा एकाच ठिकाणी यामध्ये उपलब्ध आहेत. वाह, छान. सर, म्हणजे हे महाविस्तार ॲप तुम्ही जे म्हणलात त्यानुसार
शेतकऱ्यांचं डिजिटल मित्रच होऊ शकतं, हो की नाही? हो सर. सर, या ऍपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांना शास्त्र शुद्ध आणि रिअल टाइम आपल्याला म्हणजे ग्रामीण आपल्या जे शेतकऱ्याला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये आपल्याला कृषी विषयक सल्ला त्यामधून आपल्याला मिळवता येतो. या महाविस्तारच्या म्हणजे त्या ऍपची सर संकल्पना अशी आहे शासनाची की तुमची समजा भाजी मंडई असेल, बाजारभाव असेल, शासकीय माहिती असेल, त्याची सर्व एकत्रितपणे तिथं उपलब्ध आहे तुम्हाला. तसेच सर मराठी, हिंदी, इंग्लिश याच्यामध्ये आपल्याला ती माहिती उपलब्ध आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध. हो सर. सर, महाविस्तार मध्ये एक भाग आहे सर चॅटबॉट म्हणून. त्याच्या मार्फत शेतकऱ्यांना जसं सर आपण आता बघतो, आपण जर प्रवास करायचा असला किंवा एखादी माहिती जर कोणाला विचारायची असली तर आपण मोबाईल काढतो आणि गुगलला डायरेक्ट सांगतो, बरोबर. मला बीडला जायचंय, असा असा रस्ता कितपर्यंत, ते कसं लगेच सांगतो तुम्हाला खाली. होय. सर, त्याच प्रकारे तुम्ही महाविस्तार ऍप मध्ये जे चॅटबॉट आहे त्याला तुम्ही शेतकऱ्यांनी जर प्रश्न विचारला की माझ्या गावाला सर असा असा रोग पडलाय तर मी काय करू, तर तुम्हाला तुमच्या याच्यानुसारच त्याचं उत्तर येईल. आता शेतकरी बांधवांना जर आपल्या मोबाईल मध्ये हे ऍप घ्यायचं असेल तर हे कसं घ्यावं लागेल त्यांना? हो सर, खूप सोपी प्रोसेस आहे सर त्याच्यावाली. शेतकरी स्वतःच्या आपल्याकडे तो मोबाईल आहेत अँड्रॉइड, त्याच्यामध्ये प्ले स्टोर वर जर गेले तर गुगल वर जाऊन सर्च बार मध्ये सर महाविस्तार हे नाव टाकलं की समोर महाराष्ट्राच्या शासनाने जे तयार केलेलं आहे ऍप दिसतं. ते शेतकऱ्याला काही सेकंदामध्ये इन्स्टॉल करता येतं सर. बरं. आता हे ऍप उघडल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं? हो सर, महाविस्तार इन्स्टॉल तर त्यामध्ये सर 2 ऑप्शन आहेत म्हणजे लॉग इन करण्यासाठी. शेतकरी हा फार्मर आयडी म्हणजे ऍग्रीस्टॅक त्यांनी सुद्धा लॉग इन करू शकतो. पण सर कसे फार्मर आयडी सध्या तर शेतकऱ्याला लवकर सगळ्यांना उपलब्ध उपलब्ध नाही. नाहीयेत. आणि त्याचं आधारवर फार्मर आयडी काढणं जरा थोडं अवघड जातं. त्यापेक्षा सर आपला मोबाईल नंबर टाकून जर शेतकऱ्याने लॉग इन केलं तर त्याच्यावर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून जर आपलं गाव, तालुका, जिल्हा निवडून त्यामधून आपल्याला लॉग इन करता येईल. हे ऍप आपण उघडलं आणि लॉग इन केलं त्यानंतर त्याचा वापर कसा करायचा? लॉग इन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे आपले छोटे छोटे ऍप हे आहे त्याच्यातली माहिती सांगण्यासाठी तर त्याच्यामध्ये सर महाविस्तार मधील एक चॅट बॉक्स, त्याचा उपयोग आपण शेतकऱ्यासाठी त्यांच्या भाषेत संवाद साधण्यासाठी खूप सोपा आहे सर. शेतकऱ्याला जर चॅटबॉट तुम्ही जे म्हणतात ते असं काय बटन सारखं दिसतं का तिथे, म्हणजे त्याला टच वगैरे हो करून? हो हो सर, असं तिथे तुम्ही लॉग इन केलं का समोरच त्याला असं ऑप्शन दिसतं. त्याला जर तुम्ही असं टच केलं की ते तुम्हाला विचारतं हा की सर जरी शेतकऱ्याला टायपिंग जमत नाही तर त्यांच्यासाठी सर त्याच्यामध्ये व्हॉइसचा सुद्धा एक पर्याय म्हणजे आपण तोंडाने की बोलू शकतो की मला याची माहिती पाहिजे. तर सर तुम्ही उदाहरणार्थ त्याच्यावर जर विचारलं की माझ्या टोमॅटोवर पिकाची कीड आली तर काय करावे लागेल, तर सर त्या लगेच चॅटबॉटवर तुम्हाला कीड व्यवस्थापनासाठी नीम ऑइलचा स्प्रे फवारा मारा, अशा पद्धतीने लगेच तुम्हाला माहिती उपलब्ध होईल त्याची. क्या बात. आता ह्या आपण चॅटबॉट म्हणण्यापेक्षा आपण महाविस्तार ऍपच म्हणू. या ऍपची अजून काय वैशिष्ट्य आहेत आणि याचा वापर आणखी कशा कशा पद्धतीने आपल्याला करता येईल? हो सर, महाविस्तार ऍपच्या जर समजा तुम्ही त्याच्यामध्ये भाषा निवडून आपल्या प्रश्न जे असतील, समजा उदाहरणार्थ मला कापूस लागवड करायची आहे, ती समजा कधी करायची कधी नाही, म्हणजे त्याचं कापूस लागण्यापासून तर फार तुमच्या ते याच्यापर्यंत सगळी माहिती त्याच्यावर लगेच उपलब्ध होते. उदाहरणार्थ शेतकऱ्यांसाठी समजा जे पशुधन असतं त्यांच्यावर गाई, म्हैस, तर ते सर्व उदाहरणार्थ गाईला जर समजा दूध कमी यायला लागलं असेल तर त्याच्यावर तुम्ही तो चॅटबॉटला जर विचारलं महाविस्तार मधील तर ते तुमच्या भाषेमध्ये लगेच तुम्हाला त्याचं उत्तर येऊन जातं. त्यामध्ये शेतकऱ्यांना कृषी ज्ञान, शेती पद्धती, बीज उपचार, माती परीक्षण, जमीन सुधारणा, पशुधन सल्ला, आरोग्य या माध्यमातून खूप सारी माहिती उपलब्ध आहे. आणि सर हवामान अंदाज आपल्याला जो रेडिओच्या टीव्हीच्या माध्यमातून कळतो तर त्याच्याविषयी ह्या ऍपमध्ये काही माहिती मिळू शकते का आपल्याला? हो हो सर. सर ह्या महाविस्तार ऍपमध्ये हवामान अंदाज सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी हवामानाची माहिती मिळते. त्यामध्ये त्यांचा रिअल टाइम हवामान अंदाज जो असतो तो आपल्याला आपल्या गावच्या म्हणजे जिल्ह्याच्या, तहसीलच्या हवामानावर अंदाज त्या हिशोबाने त्याची माहिती उपलब्ध राहते सर. त्या केंद्राशी हे निगडीत केलेलं आहे त्या ऍपला? हो हो सर. तुम्हाला त्यामध्ये आर्द्रता, वाऱ्याचा वेग याबद्दल सुद्धा माहिती भेटते. त्यामुळे सर शेतकऱ्याला त्यांचे
भविष्यामध्ये जे नुकसान होणार आहे त्याची पूर्वकल्पना भेटते सर. छान. आता शेतकऱ्यांना माल विकायचा असेल तर बऱ्याचदा असं होतं की भाव कुठे जास्त मिळतो, कुठे चांगला आहे याच्याविषयी कल्पना नसते. वेगवेगळ्या बाजारांची जर तिथल्या फोन नंबर नसतील तर ती माहिती घेणं त्याला जिकिरीचं होतं. मग त्या दृष्टीने या ऍपमध्ये काय सुविधा आहे? हो सर, या महाविस्तार ॲपमध्ये आपल्याला विविध शेतमालाचे भाव मिळतील, जसे की धान्य, भाजीपाला, फळे, ऊस, कापूस, भरड धान्य या बाबतीत माहिती त्याच्यामध्ये सर उपलब्ध आहे. आता सर तुम्हाला सांगायचं जर उदाहरण द्यायचं असेल तर समजा सर मला मग ठाकर आडगावून उदाहरणार्थ माजलगावला किंवा गेवराईला माझ्यावाला कापूस घेऊन जायचा आहे, पण आता तिथला भाव व्यापाऱ्याला माहित असतो पण शेतकऱ्याला लवकर माहिती राहत नाही. तर मग समजा तिथला आजचा सर भाव काय आहे आणि त्या मार्केटमध्ये आपल्याला जायचंय तर काय आहे, तर तुम्ही सर या ऍप मध्ये जर तसा जर बाजार भावच्या याच्यामध्ये जर विचारलं की मला कापूस तिथला आजचा भाव काय आहे, तर सर तुम्हाला लगेच एका मिनिटामध्ये तिथला भाव तिथल्या सगळ्या मार्केटचे ते घेऊ शकतो. आणि त्या हिशोबाने मग आपण आपल्या हिशोबाने आपल्याला जालन्याला म्हणा, बीडला म्हणा, त्या हिशोबाने आपला माल जिथं जायचं आहे आपण जिथं तिथं जाऊ तिथं नेऊ शकतो. म्हणजे आपल्याला शेतकऱ्याला जिथं फायदा होईल तिथं डायरेक्ट सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो. छान. महाविस्तार ऍप मधनं शेतीबाबत काय सल्ला मिळतो आपल्याला? हो सर, त्यामध्ये भरपूर शेती संबंधी सल्ले आहेत. महाविस्तार ऍप मध्ये शेतकऱ्यासाठी शेती सल्ला, शेतकऱ्यांसाठी गहू, ऊस, कापूस, धान्य सर्व पिकांसाठी म्हणजे जे शेतकऱ्याला जे पिकाचं पाहिजे त्याचा सुद्धा सल्ला तो घेऊ शकतो. त्याच्यामध्ये सर माती परीक्षण आहे, कीड आहे, रोग आहे, नियंत्रण सल्ला, सिंचन, पुन्हा पाणी व्यवस्थापन, हवामान, हे सगळे सर त्याच्यावर शेती सल्ले उपस्थित आहेत. सर, सरकारी योजना ज्या आहेत, शासन शेतकऱ्यांना विविध यंत्र, ट्रॅक्टर इत्यादीसाठी अर्थसहाय्य असं उपलब्ध करून देतं. याबद्दल आपल्याला त्यातनं माहिती घेता येईल का? हो सर. तर या ऍप मध्ये आपल्याला विविध सरकारी योजनेची माहिती एका क्लिक द्वारे आपल्याला मिळू शकते सर. सर त्याच्यामध्ये अशी सुविधा उपलब्ध आहे शेतकऱ्यासाठी की तुम्ही एक वेळेस जर आपल्या मोबाईल मध्ये ते महाविस्तार ऍप जर असेल तर त्याच्यामधून सर तुम्ही जे पाहिजे त्या घटकासाठी सुद्धा नोंदणी करू शकता. उदाहरणार्थ सर मला ठिबक सिंचनला अर्ज करायचा आहे तर सर महाविस्तार मध्ये त्याच्या ऍप मध्ये त्या शेतकऱ्याला नोंदणी करण्यासाठी सुद्धा त्याला पर्याय आहे. म्हणजे अरे वा. खूप सोप्या भाषेमध्ये सर आपल्याला त्याला नोंदणी त्याच्यामधून करता येते. सर आपल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना असेल याची सुद्धा माहिती त्यामध्ये उपलब्ध आहे सर. पण आयुष्यमान भारत जी योजना आहे ती गरीब कुटुंबांना 5 लाखापर्यंत माहिती मुफ्त इलाज आहे, त्यामधून सर त्याची सुद्धा माहिती आहे. परत प्रधानमंत्री आवास योजना असेल, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅसची योजना आहे सर ती असेल, परत नरेगा सर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा यावरील सुद्धा कामाची त्याच्यामध्ये सर माहिती भेटते. म्हणजे त्याला आता इंटरनेटवर धुंडत बसायची गरज नाही की बाबा हे आता मला अर्ज करायचा आहे, मला कुठे जाऊ, मी कोणती साईट शोधू? हो सर. सर शेतकऱ्यांना तर सर माहिती घेण्यासाठी भरपूर आज अँड्रॉइड मोबाईल आहेत, आपल्याला नेटचा सर इंटरनेटचा जमाना आहे, त्याच्यामुळे खूप सारी माहिती आहे. पण सर तुम्ही जर महाविस्तार ऍप जर एक बार आपल्याकडे जर हे केलं तर शेती संबंधी त्यातलं तुमचं कोणती बी अडचण असू द्या तर तात्काळ तुम्हाला लगेच उपलब्ध होईल सर. आपण जे म्हणालात की वन स्टॉप सोल्युशन तसं ते आहे. हो सर, वन स्टॉप सोल्युशन त्या प्रकारे सर. त्यात शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याचा एक खरा मित्र असल्यासारखंच आहे. एक वेळेस सवय लागली का सर आता हळूहळू तर होऊन जाईल. महाविस्तार ऍप हे शेतकऱ्यासाठी एक ऍपच नाही तर आपल्या शेतातील अडचणी सोडवणारा एक खरा साथीदार होणार आहे सर. महाराष्ट्रात प्रत्येक शेती करणाऱ्यासाठी हे खास उपयोगी पडणार आहे. याचे मुख्य सर फायदे आहेत असे की उत्पादन वाढ, हवामान, बाजारभावाच्या माहितीमुळे शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेता येतो सर. त्यामुळे आपल्या पीक उत्पादनामध्ये 20 ते 30% वाढ होऊ शकेल. उदाहरणार्थ सर एखाद्या समजा आमच्या शेतातील एखाद्या कापसावर रोग पडला आहे, आता तात्काळ फवारायचंय तर ते कोणतं औषध फवारा म्हणून सर तुम्ही नुसतं त्याच्यावर टाकलं ना की लगेच त्याचा तुम्हाला सल्ला येतो त्याच्यावर. आणि त्याच्यामध्ये सर पिकासाठी तुम्ही अनावश्यक खत, पाण्याचा वापर त्याच्यामधून टाळता येतो, त्याचे सुद्धा सल्ले त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत सर. शेतकरी बांधवांसाठी आता हे शेतीसाठी नवीन आहे त्यामुळे उत्पन्नात सुद्धा वाढ होऊ शकते. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा त्यातील व्हिडिओ, शेती सल्ले, शेती शाळा डिजिटल प्रकारचे उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप सारा फायदाच आहे. मोबाईल मध्ये बरेचसे ऍप असे असतात की त्याच्यामुळे आपले मोबाईल हँग होतात किंवा मोबाईल मधली माहिती चोरली जाते, तर त्या दृष्टीने हे ऍप शेतकऱ्यांना सुरक्षित आहे का? हो सर. हे जे महाविस्तार ऍप आहे सर हे बनवतानाच शासनाने समजा आपले जे
जे महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठ आहेत, संशोधन केंद्र आहेत, विभागीय मार्गदर्शन केंद्र आहे, यांच्या मार्फत सर ही सगळी माहिती संकलित केलेली आहे. त्यामुळे ती पूर्णपणे खात्रीशीर आहे. ऍप मधला जर सर शेतकऱ्यांना माहिती देताना आधारचा डाटा लीक होईल त्याची सर भीती असते, पण ह्याच्यातला जे डेटा आहे तो पूर्ण त्या डेटाची गोपनीयता राहते आणि फक्त अधिकृत साईट वरूनच त्यामुळे हे शेतकऱ्याला वाटतो. म्हणजे आता सर सध्या इंटरनेटवर युट्यूबवर फ्रॉड लिंकेज त्याचा सर फार धुमाकूळ आहे आणि शेतकऱ्याला भीती वाटते की बाबा हे लिंकला जर हे केलं तर आपलं नुकसान फोन पे होईल. मधले पैसे जातील हा, का? तसं सर नुकसान तसं त्यामुळे ह्या एआयचा महाविस्तार ऍपचा असं हे आहे की त्याच्यामध्ये तुम्ही बिनधास्तपणे शेतकरी आपली हे करू शकतो. त्यामधला पूर्ण डाटा पण सुरक्षित आहे. आता भविष्यात ह्या ऍपच्या माध्यमातून नेमकं काय प्रगती होऊ शकते, काय विस्तार होऊ शकतो याचा? हो सर, हे महाविस्तार ऍप हे केवळ आता शासनाने याची कृषी विभागाने याची सुरुवात केलेली आहे सर. तर आपण शेती संबंधी अत्यावश्यक माहिती यामधून एकाच ठिकाणी ऍपमध्ये उपलब्ध असल्याने पीक सल्ला, एसओपी, मुद्रा, आरोग्य पत्रिका, खत, बाजारभावाची माहिती, गोदाम उपलब्ध. सर गोदामचं सांगायचं जर झालं तर सर मी माझ्याकडे महाविस्तार ऍप नव्हतं, तर त्याच्या अगोदर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये फक्त परळी तालुक्यातच 2 गोदामची व्यवस्था आहे सर, कारण की रेल्वे तिथपर्यंत आहे. त्याच्यामुळे मला माहित नव्हतं सर. मी त्याच्यामध्ये विचारलं तर मला लगेच माहित झालं की तुमच्या परळीमध्ये 2 शासकीय गोदामाची हे आहेत आणि त्याच्यामध्ये सर अवजार बँक सूचना, तक्रार निवारण, व्हिडिओ कॉर्नर, कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून मराठी इंग्रजी भाषेमध्ये असणारे चॅटबॉट, शेतकऱ्यांना स्थानिक म्हणजे आपल्या ग्रामीण भागात जसं समजेल त्या गरजेनुसार सल्ला उपलब्ध आहे सर. त्यामध्ये आपल्या पिकाची निगा राखण्यापासून ते आपल्या सहकारी शेतकऱ्याची चर्चा करण्यापर्यंत शेती प्रवासामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो आणि सर्वांनी ते ऍप आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावं आणि सगळ्यांनी पुढे जावं आणि ते यशस्वी शेती घडूया असं प्रयत्न व्हायला पाहिजे. तर शेवटी शेतकरी बांधवांना काय सल्ला देऊ इच्छिता आपण? हा सर, शेतकरी बंधूंनी आपल्या मोबाईल मध्ये महाविस्तार ऍप हे डाउनलोड करावे आणि डाउनलोड केल्याच्या नंतर त्यामधील माहितीचा उपयोग शेतकऱ्यांनी जर घेतला तर मला वाटतं सर त्यांना कोणाचीही समजा सल्ला घेण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यातून मिळतील. खते असतील, बियाणे असतील, पिकावर झालेले रोग असेल यासाठी योग्य ती औषध याची माहिती मिळेल. एकाच गावातून समजा जर सर आमच्याच गावचं सांगतो तुम्हाला, आमच्या गावात समजा ऊस आहे तर ऊसाला जर एखाद वेळी जर समजा असे रोग पडतील ना, ते जर आले तर त्यावर तात्काळ कृषी विभागाच्या वतीने तुम्हाला त्वरित त्या ऍपच्या संदर्भातून माहिती मिळेल. म्हणजे शासन त्यानुसार तिथं उपाययोजना करतील सर. त्यामध्ये व्यवसाय सुद्धा त्याच समजा पूर्व म्हणजे ठिकाणी शासनाला करतील. सुद्धा फीडबॅक मिळेल की बाबा या गावात या पद्धतीचा रोग वाढत आहे. हो आणि त्या सर. हो सर. छान सर, तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि शेतकरी बांधवांना खूप मोलाची अशी माहिती दिली. धन्यवाद सर. धन्यवाद सर. शेतकरी बांधवांसाठी मी महाविस्तार ऍपची माहिती सांगू शकलो त्याबद्दल मी आकाशवाणी बीड केंद्राचे सर आभार. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूयात साधी माणसं या चित्रपटातील